तर 22 दिवस कुठे होतास असा सवाल सीआयडी कडून आता कराडला करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आहे का असा सवालही करण्यात आला आहे। खंडणीचं प्रकरण काय आहे असा सीआयडीनं कराडला विचारलेला आहे। सीआयडी कडून काही प्रश्न हे वाल्मिक कराडला विचारले जात आहेत। सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे कराडची चौकशी करतायत। तर आता केस कोर्टात हजर करायचं का त्याला की त्याची ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे कोर्टात हजर करायचं याबाबतचे हे दोन पर्याय कराडला डोळ्यासमोर ठेवून सीआयडी कडे आहेत। 12च्या सुमारास वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीनं सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे। अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांनी त्याची चौकशी केली आहे। आता कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यासाठी दोन पर्याय आहेत। त्याआधी सीआयडी कडून कराडला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यातल्या कोर्टात हजर केलं जाणार का हा एक पर्याय सीआयडी समोर आहे। दुसरा केस कोर्टात हजर करण्याचा सुद्धा दुसरा पर्याय आहे। मात्र याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। आता नेमकं काय होतंय कराडबाबत याकडे लक्ष असेल। मात्र साधारणतः 12च्या सुमारास तो शरण आला। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे का? निखिल, सध्या खरं तर आता सीआयडी कडून पुढची प्रक्रिया जी आहे कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येते। सुरुवातीला वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडी समोर शरण आला, त्यामुळे सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला अटक करणं जे आहे वाल्मिक कराडला गरजेचं आहे। मात्र जी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते ते म्हणजे सीआयडीनं वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। अटक केल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणून आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार। मात्र कोर्टामध्ये हजर करताना 24 तासाची मुदत आहे। 24 तासाच्या आतमध्ये कोर्टामध्ये हजर करणं बंधनकारक आहे। त्यामुळे कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला जो आहे ते कदाचित उद्या सुद्धा केस न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। मात्र अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे सीआयडीकडे दोन पर्याय आहेत। एक म्हणजे केसच्या न्यायालयामध्ये ट्रान्झिट रिमांड मागून पुण्यातल्या रेग्युलर कोर्टामध्ये हजर करणं किंवा थेट पुण्यातून सीआयडी ऑफिसमधून वाल्मिक कराडला घेऊन केस न्यायालयामध्ये हजर करणं, यावरती सध्या आता सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते विचार करतात। सध्या सीआयडीकडे दोन पर्याय असल्याची माहिती मिळते। सुरक्षेच्या आणि तपासाच्या कारणास्तव जर कदाचित सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची चौकशी करायची असेल तर कदाचित पुण्यातल्या रेग्युलर कोर्टामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला हजर केलं जाऊ शकतं। त्या प्रगतीची प्रक्रिया जी आहे ती करता येऊ शकते का या संदर्भातला निर्णय जो आहे तो सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 तासांपासून वाल्मिक कराडची सध्या चौकशी जी आहे ती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते। ते म्हणजे वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून नक्की कुणाच्या संपर्कामध्ये होता किंवा त्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये संबंध आहे का याची चौकशी सध्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। एक काही वेळापूर्वी एक सहकारी वाल्मिक कराडचा आलेला होता। जी माहिती मिळते चौकशी दरम्यान वाल्मिक कराडची काहीशी तब्येत जी आहे ती बिघडलेली होती, त्यामुळे गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन त्याचा एक सहकारी जो आहे तो कार्यालयामध्ये आलेला होता। मात्र चौकशी करून त्यानंतर ती बॅग जी आहे ती सीआयडीच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यामध्ये घेतली आणि सध्या